मी बनवली पावभाजी। त्याच्यासाठी पाव किलो फ्लॉवर, 6 ते 7 बटाटे, पाव किलो शिमला, हिरवे वाटाणे, 3 टोमॅटो आणि 2 गाजर बारीक चॉप करून घेतले। नंतर सगळ्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुतल्या। फ्लॉवर गरम पाण्याने सुद्धा धुवून घेतली। धुतलेल्या भाज्या कुकरमध्ये टाकल्या। त्याच्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी आणि 1.5 चमच मीठ टाकलं आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होऊन दिल्या। नंतर कढई गरम झाल्यावर कढईमध्ये तेल, 1 चमच बटर टाकलं। त्याच्यात जिरे आणि 3 मीडियम साईजचे कांदे मी चॉप करून घेतलेला तो त्याच्यामध्ये टाकला आणि कांद्याला लालसर कलर येईपर्यंत परतून दिला। कांदा परतल्यावर त्याच्यामध्ये 2 टोमॅटो कट करून टाकले। टोमॅटो टाकल्यावर त्याच्यामध्ये 1 चमच मीठ टाकलं आणि व्यवस्थित असं सर्व मॅश केलं। मी उकडताना सुद्धा टोमॅटो टाकलेले, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कमी टाकले। तुम्ही सुद्धा कमी टाका, नाहीतर आंबटपणा येईल। नंतर एक बीट मी किसून घेतलेलं बीट त्याच्यात ॲड केलं। 5 लाल मिरच्या आणि आलं लसूण ह्याची एक पेस्ट बनवलेली। पेस्टने आपल्याला भाजीला छान असं तिखटपणा येतो। व्यवस्थित सर्व मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमच कश्मीरी लाल मिरची, 1 चमच हळदी पावडर, 1 चमच धना पावडर, 2 ते 2.5 चमच पावभाजी मसाला आणि 1 चमच आपली घरातली लाल मिरची पावडर हे सर्व टाकले आणि सर्व मसाले एकदम मिक्स केले। मसाल्याला तेल सुटेपर्यंत मी मसाले परतून दिले। मसाले परततात तोवर कुकर थंड झाल्यावर कुकरचं मधले जे भाज्यांचं पाणी आहे ते साईडला केलं आणि सर्व भाज्या व्यवस्थित अशा मॅश केल्या। भाज्या मॅश करून झाल्यानंतर त्या सर्व मसाल्यांमध्ये टाकलं आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स केलं। सर्व मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला एकदम असा लालसर कलर आलेला। छान असं सर्व पुन्हा मॅश झाल्यावर त्याच्यामध्ये जे पाणी आपण बाहेर काढून ठेवलं होतं ते त्याच्यात ॲड केलं आणि व्यवस्थित असं मिक्स केलं। छान मिक्स झाल्यानंतर भाजीला उकळी येईपर्यंत भाजी गॅसवर ठेवली। पुन्हा 1 चमच बटर, वरून कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकली आणि छान अशी भाजी उकळून दिली। मस्त असा भाजीला भन्नाट लालसर कलर आलेला आणि खायला एकदम पावभाजीची टेस्टसारखी टेस्ट झाली होती। नंतर तवा गरम करायचा, त्याच्यामध्ये 1 चमच बटर, जी भाजी आहे ती टाकायची आणि छान पाव घ्यायचे आणि दोन्ही साईडनी पाव एकदम छान असे कुरकुरीत शेकून घ्यायचे। मस्त असं बटर लावायचं आणि सर्व करायची। खरं सांगते एकदम हॉटेलसारखी टेस्ट येते आणि एकदम झटपट होती। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। थँक्यू।